मी शेजवडचा हा क्या मोहोळ चावलंय मित्रांनो. बघा हे चेहऱ्यावर काट बघा ना. मी जयशिंगपूरच निघत होतो आणि कुठं आहे गाडी? इथं बघ हे एसटी बरं हे मोहोळ उठलो तर कसं काय? मला काय माहिती मी रस्त्यात होतो साहेब. पाणी वगैरे कुणी मदत केली आहे? नाही गो तुम्ही दादा आला म्हणून दादा नाही कोणी आलं नाही. मी पाणी अंगावर मारून गेलं सगळी खोल्यात काढायला मग दंगा करले लोक जात आहेत. दवाखाना बघा ना कुठं आहे? हो इकडं जा का म्हणते इकडं सरकार हे प्राथमिक आहे. खाजगी दवाखान्यात जाऊ द्या हो. इथं इथं चला साहेब लवकर लवकर एक इंजेक्शन. तुमचं नाव काय? राजू घनके. कुठले? मी शेजवडचा. शिजवड जाऊ दे गाडी जाऊ दे की दवाखान्यात जाऊ दे. पाणी लागले पाणी बी नाही हो आता आमच्या जवळ. मग तुमचा मोबाईल नंबर? हे भयानक मावळ चावले हे समजा पांढर काटच दिसते. अचानक आग्या मोहळाने माणसावरती हल्ला केल्यानंतर माणसाची काय अवस्था होती आणि बघ्याची भूमिका घेणारे लोक कोणती भूमिका पार पाडतात अशीच एक घटना याच्याबद्दल मी बोलण्यासाठी सचिनराव यादव सर्वांना मनपूर्वक जेली जाऊ. मित्रांनो आज कामानिमित्त मी कोल्हापूरला गेल्यानंतर जयसिंगपूर या मार्गाने येत असताना अचानक रस्ता ब्लॉक झालेला होता आणि मध्यस्थी ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि रस्त्याच्या कडेला एक पाण्याचा डबकं पूर्ण भरलेलं होतं आणि एक माणूस पॅन्ट शर्ट इन केलेला अंगावरती पाणी वतत होता आणि वेड्यासारखा करत होता. साधारणपणे हे लोक 100 ते 150 फुटावरून दोन्हीकडल्या साईडला वाहनं थांबवून पाहत होते आणि तो माणूस जोरजोराने वरडत होता. मी पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ह्याला आगेमावळाचा वेढा पडलेला आहे. पूर्ण आगेमावळ त्याला चावत होतं. तो जोरजोराने वरडत होता. त्याच्या मदतीला कोणीच धावून जात नव्हतं. अशा वेळी मी आमच्या गाडीतील एक रग होते ते रग घेतली आणि त्या माणसाला त्या पाण्यात जाऊन मी पूर्ण झाकून घेतला आणि पळवत आणून आमच्या गाडीमध्ये बसवलं. मित्रांनो तो इतका बेचैन झालेला होता की त्याच्या चेहऱ्यावरती इतक्या माश्या चावल्या त्या हाताला पायाला पोटाला मानेला भयानक. त्याला बोलता येत नव्हतं. मित्रांनो मी त्या व्यक्तीला तिथून त्या अवस्थेमधून घेतलं. तर ही जी आगेमावळ जी एवढं लोकांना चावत असताना हे का चावलं तर तिथल्या एका व्यक्तीनं आग लावली होती आणि आग लावल्यानंतर मोठ्या प्रमाणात धूर तयार झाला आणि तो धूर आगेमावळा जवळ गेल्यामुळं आगेमावळ सैरावैरा माणसांना ताणत होतं. पण त्याच्यामध्ये हा व्यक्तीला जास्त मोठ्या प्रमाणात आगेमावळ चावला. मित्रांनो त्याच्यानंतर मी त्यांना प्राथमिक रुग्णालय जयसिंगपूर या ठिकाणी ॲडमिट केलं आणि त्यांची इतकी विचित्र अवस्था होती की त्या ठिकाणी ॲडमिट केल्यानंतर त्या रगेमध्ये त्यांच्या कपड्यामध्ये आग्यामावळाच्या माश्या त्या सरकारी दवाखान्यातल्या स्टाफ जास्त करून महिलाच होत्या अशा भिवून पळायला लागले. इतक्या मावळाच्या माश्या आलेल्या होत्या आणि त्या व्यक्ती असा पडला ते उठला नाही. संडास लगवी प्रचंड वाईट अवस्था मित्रांनो झाली आणि नंतर त्या दवाखान्यात उपचार होत नाहीत म्हणजे ना सांगली सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट केलं. मित्रांनो आता मी त्यांना फोन करून त्यांची तब्येतीची विचारपूस केला तर त्यांच्या भाच्याने सांगितलं ते मामांची तब्येत खूप चांगली. मित्रांनो कोणीतरी आग लावायची धूर तयार व्हायचा आणि मावळाला चिडीला पेटवायचं आणि त्याच्यामध्ये रस्त्याने जाणाऱ्या वाटसरूला विनाकारण त्रास होतो. त्याच्या मदतीला कोणी असं धावून जात नाही. मित्रांनो आणि हीच घटना जर तुम्हाला बघायचं असेल तर इथून पुढे जो व्हिडिओ आहे तो तुम्ही पूर्ण बघा. पुन्हा एकदा सर्व श्रोत्यांना मनपूर्वक जय जिजाऊ. स्टॉप थांब सच्ची फोडे घे माझी रस्त्यावर गाडी पडली. गाडी कुठे आहे? गाडी तिथं पडली आडवी. चेतक थांब मोहोळ कुठं आहे? काय माहित नाही साहेब. माझी गाडी कुठं आहे ती मोहोळ? मी शेजवडचा हा क्या मोहोळ चावलंय मित्रांनो. बघा हे चेहऱ्यावर काट बघा ना. मी जयसिंगपूरच निघत होतो आणि कुठं आहे गाडी? इथं बघ
हे तिथं एस टी पडलं बरं हे मावळ उठलोत कसं काय मला काय माहिती, मी रस्त्यात होतो साहेब. हा. पाणी वगैरे कुणी मदत केली आहे? नाही गो, तुम्ही दादा आला म्हणून दादा. हा. नाही कोणी आलं नाही, मी पाणी अंगावर मारून हा. गेलं. सगळी खोल्यात काढायला मग दंगा करले लोक जात आहेत. हे दवाखाना बघा ना कुठं आहे. हो इकडं जा का म्हणते इकडं सरकार हे प्राथमिक आहे, खाजगी दवाखान्यात जाऊ द्या. हो हा? इथं चला साहेब, लवकर लवकर एक इंजेक्शन. तुमचं नाव काय? राजू घुनके. कुठले? मी शिरदोडचा. सिजवड जाऊ दे गाडी जाऊ दे की दवाखान्यात जाऊ दे. पाणी प्याले. पाणी बी नाही हो आता आमच्या जवळ. मग तुमचा मोबाईल नंबर हे भयानक मावळ चावले हो. हे समजा पांढर काटच दिसते. चला लय चावलं हो. हे पुरं कान भरलं बघलं झालं. तुमच्या घरच्यांचा नंबर घेतला.